बावरा मन देखने चला एक सपना, बावरा मन देखने चला एक सपना। बावरे से मन की देखो बावरी है बातें, बावरे से मन की देखो बावरी है बातें। बावरी सी धड़कने हैं, बावरी है सांसें, बावरी सी करवटों से निंदिया दूर भागे। बावरे से नैन चाहे बावरे झरोखों से, बावरे नजारों को तकना। बावरा मन देखने चला एक सपना। बावरे से इस जहां में बावरा एक साथ हो, इस शयानी भीड़ में बस हाथों में तेरा हाथ हो। बावरी सी धुन हो कोई बावरा एक राग हो, बावरी सी धुन हो कोई बावरा एक राग हो। बावरे से पैर चाहे बावरे तरानों के, बावरे से बोल पे थिरकना। बावरा मन देखने चला एक सपना। बावरा सा हो अंधेरा, बावरी खामोशिया। बावरा सा हो अंधेरा, बावरी खामोशिया। थर थराती लौह मध्यम, बावरी मदहोशिया। दाता ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे। सद्गुरुनाथ महाराज की जय। बावरे से मुखड़ से सरकना, बावरा मन देखने चला एक सपना।
सांज वेळी, ओल्या सांज वेळी उन्हे सावलीच बिलगावी, तशी तू जवळी ये जरा. कोऱ्या कागदाची कविता जशी व्हावी, तशी तू हलके बोलना. सांज वेळी उन्हे सावलीस बिलगावी, तशी तू जवळी ये जरा. कोऱ्या कागदाची कविता जशी व्हावी, तशी तू हलके बोलना. सारे जुने दुवे जळती जसे दिवे, पाण्यावरी जरा सोडून देऊया. माझी आसवे पसरून कासवे, जातील या नव्या वाटेवरी तुझ्या. रस्ता नवा शोधू जरा, हातात हात दे. पुसूया जुन्या पाऊल खुणा, सोबत तुझी साथ दे. ओल्या सांज वेळी उन्हे सावलीच बिलगावी, तशी तू जवळी ये जरा. कोऱ्या कागदाची कविता जशी व्हावी, तशी तू हलके बोलना.
जगदंबाबाईचा उधे उधे उधे. हा गोंधळ आणि भराड लग्नाच्या अगोदर केला जातो आणि लग्न केल्यानंतर जे आपण करतो त्याला जागरण म्हटलं जातं. गोंधळ भराड आणि जागरण हा आपल्या देव्हाऱ्याचा कुळाचार कुळधर्म असतो आणि हा कुळाचार कुळधर्म प्रत्येकाने दरवर्षी करावा. याला गोंधळ घातला पाहिजे, जागरण केलं पाहिजे, भराड केला पाहिजे असं काही नाही. कारण का तर कुळाचाराचे कुळधर्माचे आपल्या देव्हाऱ्याला आपल्याला फक्त 3च देव असतात. कोणाच्या देवाऱ्यामध्ये 5 देव 7 देव 9 देव असतील तर हे सगळे तुमचे पाहुणे आलेले देव किंवा वाढलेले देव. पण कुळाचाराचे कुळधर्माचे आपल्या देवाऱ्याला आपल्याला फक्त 3च देव. मग 3 आकडा म्हटल्यानंतर लोकांचं कन्फ्युजन चालू होतं. मग 3 आकडा अशुभे 3 तिगडी काम बिगडी 3 देव नसावे. तर लक्षात घ्या या 3 आकड्यासारखा शुभ आकडा कुठलाच नाही. कारण का तर दिवसाचे प्रहर किती आहेत, आपल्या अवस्था किती आहेत, दत्तांना मुख किती आहेत, बेलाला पानं किती आहेत, त्रिशूळाला पाती किती आहेत, दुर्वा किती पानांच्या वाहतो. म्हणून 3 आकडा अशुभ नाही तर 3 आकडा हा सर्वात शुभ. आणि असं जे अधिष्ठान आहे हे अधिष्ठान अमावस्येच्या दिवशी केलेलं सर्वात चांगलं असतं. नाही तर आपल्याकडे पद्धत काय, अमावस्येच्या दिवशी गाडी घेऊ नये, फ्लॅट घेऊ नये, सोनं घेऊ नये, कांदे काढू नये, गहू काढू नये वगैरे वगैरे वगैरे. तर लक्षात घ्या या अमावस्येसारखा शुभ दिवस कुठलाच नाही. कारण का तर याच अमावस्येच्या दिवशी साक्षात लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान हे 24 तास आपल्या पृथ्वीतलावर वास करत असतात, फिरत असतात. आणि ह्या अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही कुठल्याही देवाचं जर अधिष्ठान केलं त्याची सर्वात जास्त फलप्राप्ती आपल्याला मिळते. म्हणून आपण जेजुरीची यात्रा कधी करतो, शनी शिंगणापूरला कधी जाता आणि ज्याच्यावर सगळं जग अवलंबून आहे त्याची पूजा कधी करतो, लक्ष्मीपूजन कधी असतं. म्हणून लक्षात घ्या तर या अमावस्येसारखा शुभ दिवस कुठलाच नाही. म्हणून कुळाचाराचे कुळधर्माचे आपल्या देव्हाऱ्याला आलेले आपल्याला फक्त 3च देव. मग हे 3 देव कोणते तर यामध्ये सर्वप्रथम येते आदिमाया शक्ती अंबाबाई. 2 नंबरचे जे आहेत ते आहेत खंडोबा आणि 3 नंबरचे आहेत ते आहेत भैरवनाथ. या 3च देवांचा आपल्याला कुळाचार कुळधर्म गोंधळ भराड जागरण जो काय आपण विधी म्हणतो तो आपल्याला करायला लागतो. मग याच्यामध्ये सर्वात प्रथम येते आदिमाया शक्ती अंबाबाई. मग ही आदिमाया शक्ती अंबाबाई एकंदर किती पीठामध्ये बसलेली आहे, किती नक्की नक्की लक्षात घ्या. या आदिमाया शक्ती अंबाबाई एकंदर 51 पीठामध्ये बसलेली आणि ह्या 51 पीठामधली 3.5 पीठ आपल्याला कुळाचाराला आणि कुळधर्माला आपल्या देव्हारी आलेली आहेत. मग ही 51 पीठ निर्माण कशी झाली तर या आदिमाया शक्तीचं खरं स्वरूप खरं नाव आहे सती. ही दक्ष राजांची मुलगी. या सतीला महादेवांशी लग्न करायचं होतं परंतु दक्ष राजा काही तयार होत नव्हते. म्हणून या सतीने 12 वर्ष तपश्चर्या केली आणि या महादेवांना प्रसन्न केलं. महादेव प्रसन्न झाल्यानंतर महादेवांनी तिचं पाणी ग्रहण केलं म्हणजेच तिच्याबरोबर लग्न केलं आणि दोघंही संसाराला हिमालयात निघून गेले. कालांतरानंतर या दक्ष राजांनी काही होमकुंडांचं आयोजन केलं आणि सर्व सजीवांना त्यांनी होमकुंडाच्या आहुतीसाठी बोलवलं परंतु सतीला आणि महादेवांना बोलवलेलं नाही. तरीही ती सती त्या होमकुंडापाशी आली आणि तिने आपल्या वडिलांना विचारलं, नाही आम्हाला मान सन्मान दिला काय हरकत नाही परंतु निदान होमकुंडाच्या आहुतीसाठी तरी बोलवायला पाहिजे होतं. त्यावेळेस त्या दक्ष राजाने त्या सतीचा आणि त्या महादेवाचा घोर अपमान केला, घोर अवहेलना केली. तो अपमान ती अवहेलना सहन न झाल्यामुळे त्या सतीने त्या होमकुंडामध्ये स्वतःच्या देहाची आहुती दिली. हिमालयामध्ये महादेवांचं 3रं नेत्र उघडलं. 3ही लोकांमध्ये प्रलय चालू झाला. महादेव हिमालयात त्या होमकुंडापाशी आले आणि त्यांनी सतीचा देह हातावर घेतला आणि निघाले. मग हा चालू असलेला प्रलय शांत कुणी करायचा म्हणून साक्षात विष्णू भगवानांनी आपल्या सुदर्शनाने त्या सतीच्या देहाचे जे तुकडे केले ते झाले एकंदर 51 आणि ज्या ज्या ठिकाणी एक एक तुकडा पडला, एक एक अवयव पडला त्या ठिकाणी ह्या आदिमाया शक्तीची शक्तिपीठ निर्माण झाली. म्हणून या आदिमाया शक्तीची एकंदर शक्तिपीठ आहेत 51. आपल्या सगळ्यांचं नशीब चांगलं, आपल्या पूर्वजांचं नशीब चांगलं की आपल्याला कुळाचाराला कुळधर्माला आपल्या देव्हाऱ्याला जी 3.5 पीठं आलीत ही आपल्या महाराष्ट्रामध्ये. आपल्याला आउट ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जायला लागत नाही. मग आपल्याला देव्हाऱ्याला कुळाचाराला कुळधर्माला जी 3.5 पीठं आलीत ही कोणती तर यामध्ये सर्वप्रथम जे आहे ते आहे माहूरचे रेणुकाई की जी जमदग्नी ऋषींची पत्नी आणि परशुरामाची आई आहे. आणि अखंड रेणुकेच्या देवळामध्ये निमदरीसारखं जागृत ठिकाण एकही नाही. कारण का तर त्याच ठिकाणी आई आणि मुलगा एका चौथऱ्यावर बसलेले. इव्हन तुम्ही माहूरला जरी गेले तर रेणुका आणि परशुराम एकत्र नाही. अपवाद निमदरीचे रेणुका आहे की ज्या ठिकाणी आई आणि मुलगा एका चौथऱ्यावर बसलेले. 2 नंबरची आदिमाया शक्ती आहे ते तुळजापूरची भवानी आई
हिला भवानी आईच म्हणायचं, हिला अंबाबाई म्हणायचं नाही. कारण का तर हिने 64 कवड्यांची माळ गाळ्यात घातलेली. त्या 64 कवड्या म्हणजे तिचे 64 अवतार आहेत, त्या 64 योगिनी आहेत, म्हणून तिला तुळजापूरची भवानी आई म्हणायचं. आणि या भवानी आईच्या एका रूपाचं माहेर जुन्नर आणि सासर तुळजापूर आहे. ही जुन्नरची माहेरवाशिनी. ही आदिमाय शक्ती ज्यावेळेस सह्याद्रीच्या डोंगर रांगेवरनं फिरत होती, संध्याकाळची वेळ होती, तिला मुक्कामाला जागा पाहिजे होती, म्हणून तिने एका लहान मुलीचं रूप घेतलं आणि जुन्नरमध्ये एका तेल्याच्या घरी मुक्कामाला राहिली. त्या तेल्याने तिचा 10 दिवस आदर सत्कार केला, पाहुणचार केला, मान सन्मान केला, तिला आपलं मुलगी मानलं. म्हणून जुन्नरला जो पलंग येतो त्याची प्राण प्रतिष्ठापना जुन्नरला होती, त्याचा होम हवन जुन्नरला होतो आणि तिथला सगळा विधी कोण करतं तर तेले समाज करतो. कारण का तर ती जुन्नरच्या तेल्याची मुलगी, म्हणून तिच्या एका रूपाचं माहेर जुन्नर आहे आणि सासर तुळजापूर आहे. 3 नंबरची आदिमाया शक्ती आहे ते कोल्हापूरची अंबाबाई. आता ही अंबाबाई म्हणजे कोण तर ही बालाजींची किंवा विष्णूंची पत्नी, परंतु देवांच्या वेळेस सुद्धा सवती मत्सर होता, सवती विसळ होता. या बालाजींनी पद्मावती देवीशी दुसरा विवाह केला, म्हणून ही कर्नाटकमधनं रुसून निघाली आणि कोल्हापूरला येऊन स्थायिक झाली. आणि आजही दसऱ्याच्या वेळेस या बालाजीवरनं ह्या आदिमाया शक्तीला संपूर्ण साज शृंगार वाजत गाजत जातो. आणि आपला अर्धपीठ जे आहे ती आहे वणीची सप्तशृंगी माता. अशा 3.5 पीठामध्ये ही आदिमाया शक्ती आपल्याला कुळाचाराला आणि कुळधर्माला आपल्या देवारी आलेली. 2 नंबरचे जे आपले देव आहेत ते आहेत खंडोबा. आता खंडोबा म्हणजे कोण तर हा सुद्धा महादेवांचा अवतार. या पृथ्वी तलावर ज्या काही वाईट शक्ती वाढल्या होत्या, राक्षस वाढले होते, हे या साधू संतांचे होम उद्ध्वस्त करत होते, होम पूर्ण होऊन देत नव्हते. म्हणून या साधू संतांनी या महादेवाला साकडं घातलं की हे देवा तू आता प्रगट हो आणि ह्या वाईट शक्तींचा नाश कर. त्यावेळेस चंपा षष्टीच्या दिवशी भर दुपारी 12 वाजता कडे पठारावर या महादेवांनी जो अवतार घेतला त्याला आपण मल्हारी मार्तंड म्हाळसाकांत, कोकणचा चेडा दख्खनचा एडा म्हणतो. मग या महादेवांनी मल्हारीचा अवतार घेतला. तो घेतला कसा तर महादेवांच्या हातामध्ये जे त्रिशूळ होतं त्याचा त्यांनी खड्ग तयार केला. अंगाला जे व्याघ्रांबर नेसत होते त्याची त्यांनी भंडारी तयार केली. वाघ्यांच्या गळ्यात जी भंडारी असती ती भंडारी तयार केली. गळ्यामध्ये जो वासुकी सर्प होता त्याचा त्यांनी गाठा तयार केला. तुमच्या बऱ्याच जणांच्या देवाऱ्यात गाठी आहेत बघा, तो गाठा तयार केला. आणि अंगाला जे रोज चिता भस्म लावायचे त्याचा त्यांनी भंडारा तयार केला. आणि या रूपामध्ये या महादेवांनी खंडोबाचा अवतार घेतला. इथल्या वाईट शक्तींचा नाश केल्यानंतर तिथल्या साधू संतांना जो आनंद झाला तो त्यांनी कसा व्यक्त केला तर हातामध्ये गुलाल होता, दवना होता, भंडारा होता. जे काय होतं ते उधळत होते आणि उधळता उधळता नाचत होते. आणि नाचता नाचता काय म्हणत होते तर सदानंदी सदानंदी सदानंदी. म्हणून दर पौर्णिमेच्या दिवशी जो आपण तळी भंडार करतो तो या खंडोबा भैरवाचा कुळाचार कुळधर्म असतो. परंतु सांगायचं तात्पर्य एवढंच की आता 80% घरात कोणी तळी भंडार करत नाही. जे कोणी आपल्या घरात तळी भंडार करत नसतील त्यांनी दर पौर्णिमेला आपल्या घरामध्ये तळी भंडार हा झालाच पाहिजे. नाही 5 जण भेटले काही हरकत नाही, 1 जण या ताट घ्या, भंडारा घ्या, पूर्वेकडं तोंड करा, त्याचं नामस्मरण करा, भंडारा उधाळा, तरी तुमचा कुळाचार कुळधर्म पूर्ण होतो. पण हे आपण केलं गेलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण 12 ज्योतिर्लिंगांची वारी करतो त्याचप्रमाणे खंडोबांची 12 पीठाची वारी करायला लागतं. याच्यातली 7 पीठं महाराष्ट्रामध्ये आणि 5 पीठं कर्नाटकमध्ये, म्हणून याला कानडा मल्हारी पण म्हटलं जातं. 3 नंबरचे जे आपले देव आहेत ते आहेत भैरवनाथ. आता भैरवनाथ म्हणजे कोण तर हा सुद्धा महादेवांचा अवतार. या हिमालयाचं आणि स्वर्गाचं रक्षण करायला कोणी नव्हतं, म्हणून या महादेवांनी अष्टकाल भैरवांची निर्मिती केली. 8 भैरव निर्माण केले. या अष्टकाल भैरवांनी काय केलं तर हिमालयाचं आणि स्वर्गाचं रक्षण केलं. त्याचप्रमाणे या भैरवांनी आपल्या प्रपंचाचं, आपल्या गावाचं, आपल्या प्रॉपर्टीचं, आपल्या सर्वांचं रक्षण करावं, राखण करावं. म्हणून भैरवनाथ आपल्या देवारी आपला राखण करता देव किंवा रक्षण करता देव म्हणून आलेला आहे. या भैरवनाथांच्या सुद्धा प्रमुख फक्त 3.5 गादे आहेत. यामध्ये सर्वप्रथम जो आहे तो आहे काशीचा कालभैरव. 2 नंबरचा जो आहे तो आहे कोल्हापूरचा कालभैरव. रंकाळा तलावाच्या शेजारी कालभैरवांचं मंदिर आहे. 3 नंबरचा नगर जिल्ह्यात सोनारी म्हणून गाव आहे. या सोनारीचा कालभैरव की ज्या ठिकाणी भैरोबा आणि जोगेश्वरीचं लग्न झालं. आणि अर्धपीठ ज्या ठिकाणी अर्ध कुंभमेळा येतो, जी पराशर मुनींची तपोभूमी आहे, पण आपल्या जवळ असून आपण दर्शनाला जात नाही, हा पारुंड्याचा ब्रह्मनाथ. ही काशीनंतरची या भैरवनाथांची सर्वात प्रमुख अर्धगादी. म्हणून दर 12 वर्षांनी तिथं कुंभमेळा येतो. तर अशा या 3 देवांचा आपल्याला कुळाचार कुळधर्म गोंधळ भराड जागरण जो काय आपण विधी म्हणतो तो आपल्याला करायचा. दादाला दादा तुमचा देवारा सांगितलं तरी तुमच्या देवाऱ्यात अजून एक देव आहेत. वीर आहेत ना? वीर आहेत का? काय वीर म्हणजे कुठला देव माहिती आहे?
माहिती आहे का कुठला देव? तर लक्षात घ्या, वीर म्हणजे काय? तर तुमच्या पूर्वजांनी त्यावेळेस लढाईमध्ये जो काय पराक्रम केला आणि पराक्रम करता करता ते धारातीर्थी पडले. धारातीर्थी पडल्यानंतर त्यांना देव योनी प्राप्त झाली, ते देव झाले नाही. त्यांना देव योनी प्राप्त झाल्यामुळे त्यांचा मान आणि सन्मान म्हणून आपण वीरांना देवारी स्थान देतो. आणि मग असे आपले देव वाढत राहतात. नाही तर कुळाचाराचे, कुळधर्माचे आपल्या देवाऱ्याला आपल्याला फक्त 3च देव. कोणाच्याही देवाऱ्यात 3 देव असले बिनधास्त ठेवा, काही त्याच्यात वाढवा करू नका. नाही तर आपल्याकडे पद्धत आहे, ते 3 नको, 5 पाहिजे, 7 पाहिजे, 9 पाहिजे, काय नाही, 3 ठेवा, काही होत नाही. मग तुम्ही लोक गोंधळ भराड का घालता की घरामध्ये लग्न आहे, नवीन देव केलेत, नवीन घर बांधले, हौशेचं आहे, नवशेचं आहे, गोंधळी बाबा ये 2-4 गाणी म्हण म्हणजे आमच्या घरातला गोंधळ. तर त्याला कधी गोंधळ म्हटलं जात नाही. गोंधळ कशाला म्हटलं जातं? तर हे अधिष्ठान हा मांड आहे. हे अधिष्ठान हा मांड सर्वात पहिला ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवांनी या आदिमाय शक्तीसाठी स्वर्गात मांडला. तो का मांडला? तर महिषासूर आणि रक्तबीज यासारखे जे राक्षस माजले होते त्यांचा नाश या 3 देवांच्या हाताने होत नव्हता. म्हणून या 3 देवांनी होमकुंड पेटवलं आणि ह्या आदिमाय शक्तीला आव्हान केलं की हे माते तू आता प्रगट हो आणि ह्या वाईट शक्तींचा नाश कर. त्यावेळेस चैत्र शुद्ध पौर्णिमेला ही आदिमाय शक्ती होमाबद्ध प्रकट झाली आणि तिने सर्वात पहिला महिषासुराचा नाश केला. म्हणून तिला आपण महिषासूर मर्दिनी म्हणतो. त्याच्यानंतरचा राक्षस होता तो होता रक्तबीज. या रक्तबीजाला असं वरदान होतं की त्याच्या अंगावर कुठल्याही शस्त्राचा जर प्रहार झाला आणि त्याचं रक्त जर जमिनीवर सांडलं तर त्या रक्तापासून हजारो राक्षस निर्माण होतील, म्हणजे वाईट शक्तींची वाढ होईल. मग ही वाईट शक्ती संपवायची कशी, हिचा नाश कसा करायचा, म्हणून या आदिमाय शक्तीने महाकालीचा अवतार घेतला. संपूर्ण रणांगणामध्ये तिने स्वतःची जीभ पसरवली. म्हणून या कालिका मातेची हातभर लांब जीभ आहे. संपूर्ण रणांगणामध्ये या आदिमाय कालिका मातेने स्वतःची जीभ पसरवली आणि त्या रक्तबीजाचा शिरच्छेद केला. रक्तबीजाचा शिरच्छेद केल्यानंतर त्याचं नरकपाल म्हणजे मुंडकं तिने एका हातात धरलेले आणि त्याच्यात खालच्या हातामध्ये काय आहे तर रक्ताचा वाडगा आहे. त्या नरकपालातनं पडणारं रक्त तिने त्या वाडग्यात गोळा केलं. काही रक्त स्वतः प्राशन केलं आणि काही रक्ताची तिने होमकुंडामध्ये आहुती दिली. म्हणून ज्या ठिकाणी या आदिमाय शक्तीचा अधिष्ठान असतो, गोंधळ असतो, त्या ठिकाणी गोंधळाची ड्युटी पहिली लावली जाते. आणि ज्या ठिकाणी खंडोबाचं जागरण असतं त्या ठिकाणी तुमच्या घरातली ड्युटी बुद्धली पहिली लावली जाते. आता बरेच जण बसलेत म्हणून साधा एक प्रश्न विचारतो, राग मानू नका. तुमच्या बऱ्याच जणांच्या देवाऱ्यात ड्युटी बुद्धली असत आहे का? काय वापर करतात? काय करतात? रोज आम्ही देवाऱ्यात पूजा करतो. घरामध्ये मुलाचं लग्न झालं, वाघे जागरणाला आले की ड्युटी बुद्धली काढायची, चिंचलिंब पितांबरीने घासायची, वाघ्या बाबा घ्याचा वापर, परत पुढच्या कार्यक्रमाशिवाय काय मागू. तर याच्यासाठी तुम्हाला देवाऱ्यात ड्युटी आणि बुद्धली दिलेली नाही. ही ड्युटी दर पौर्णिमेला तुमच्या घरामध्ये पेटवली गेली पाहिजे, प्रज्वलित झाली पाहिजे. तुम्हाला पलिता करता आला नाही, करू नका. साधी कापसाची वात करा, गुंडाळा, 2 पळ्या तेल घाला आणि तळी भंडार करायच्या अगोदर ती ड्युटी पेटवा आणि संपूर्ण तुमच्या वास्तूमध्ये फिरवा. कारण का तर तुमच्या वास्तूमध्ये ज्या काही वाईट अदृश्य शक्ती वास करत असतील तिचा नाश आपल्याला तिच्यावर करायचा असतो. म्हणून आपल्याला देवाऱ्यात ड्युटी दिलेली. या ड्युटी बरोबर असते बुद्धली. त्या बुद्धलीचं तर आम्ही आयुष्यात काही करत नाही काही भेटलं तर उदबत्तीचं स्टँड म्हणून आम्ही वापरतो. तर ही बुद्धली सुद्धा दर पौर्णिमेला स्वच्छ घासावी. तिच्यामध्ये गंगेचं पाणी भरा, बोरिंग, हापशी, कॉर्पोरेशन जे काय असेल हे स्वच्छ पाणी भरा आणि तळी भंडार करायच्या अगोदर ते गंगाजल संपूर्ण तुमच्या वास्तूमध्ये शिंपडा, म्हणजे तुमची वास्तू पवित्र होती. याच्यासाठी आपल्याला देवाऱ्यात ड्युटी आणि बुद्धी दिलेली, फक्त जागरणात वापरण्यासाठी दिलेली नाही. म्हणून या रक्तबीजाचा नाश केल्यानंतर ही आदिमाय शक्ती काही शांत होत नव्हती. मग या आदिमाय शक्तीला शांत कसं करायचं, म्हणून साक्षात महादेव तिच्या चरणाखाली गेले. महादेवांच्या छातीवर या महाकालीने पाय दिल्यानंतर तिला स्वतःच्या मूर्त रूपाची जाणीव झाली की आपण कोण आहे. आणि त्यावेळेस ही आदिमाय शक्ती शांत झाली. आणि ही आदिमाय शक्ती शांत झाल्यानंतर या ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवांनी या आदिमाय शक्तीचं जे काही नमन केलं, स्तवन केलं, भजन केलं, जो काही विधी केला त्याला हा गोंधळ म्हटलं जातं. नाही तर आम्ही गोंधळ का घालतो, बाबा ये 2-4 गाणी म्हण जा म्हणजे झाला आमचा गोंधळ. तर त्याला कधी गोंधळ म्हटलं जात नाही, तर याला गोंधळ म्हटलं जातं. तर हे ऐका, तर हे अधिष्ठान हा मांड आहे. हे अधिष्ठान हा मांड या 3 देवांनी स्वर्गात मांडला. तो मांडला कसा, तर धरतीचा पाठ केला, आकाशाचा मंडप केला. धरतीचा पाठ केला, आकाशाचा मंडप केला. चंद्र सूर्य ताऱ्यांनी या आदिमाय शक्तीचा घट भरला.
33 कोटी देव देव्हारी बसवले. नवग्रहांनी या आदिमाय शक्तीच्या चौक्या बांधल्या आणि सूर्यनारायणाला दिवटीला तेल घालायला बसवलं. असा अधिष्ठान, असा घट, असा गोंधळ या 3 देवांनी स्वर्गात मांडला. आणि हेच अधिष्ठान आपल्याला कुळाचार कुळधर्म गोंधळ भराड म्हणून आपल्या देव्हारी पाठवलं. परंतु या 3 देवांनी जसं अधिष्ठान केला, जसा घट भरला, तसं आपल्याला भरणं शक्य नाही. म्हणून त्याचं रूपांतर आपण काही गोष्टीमध्ये केलेले. ते काय केलेले तर धरतीचा पाठ केला. या धरती मातेवर हे अधिष्ठान करताना याला पोतं किंवा घोंगडी या 2च गोष्टीचा वापर करावा. याला चादर, बेडशीट, रजई, सतरंजी, ब्लँकेट वगैरे वगैरे चालत नाही. कारण का तर पोता आणि घोंगडी अशा 2च गोष्टी आहे की त्याला विटाळ होत नाही किंवा विटाळ नसतो. पण आता घोंगड्या पण राहिल्या नाही, पोती पण राहिली नाही. म्हणून म्हणून मग जे असेल ते नाही, म्हणून जे असेल त्याच्यावर आम्ही मांडतो. म्हणून धरतीचा पाठ केला, आकाशाचा मंडप केला. आकाशाचा मंडप पण तुम्ही करू शकत नाही. म्हणून 5 तत्वांच्या वाड्यांची मंडपी उभी केलेली. आणि इथं शिखर कुठं केलेलं आहे तर स्वर्गाकडे केलेलं आहे. चंद्र सूर्य ताऱ्यांनी या आदिमाय शक्तीचा घट भरला. चंद्र सूर्य तारे सुद्धा तुम्ही आणू शकत नाही. म्हणून त्याचं रूपांतर आपण धान्यामध्ये करतो. याला गहू तांदूळच लागतो का? अजिबात नाही. आपल्याकडे गहू तांदूळ जास्त पिकला जातो म्हणून आपण इथं गव्हा तांदळाने घट भरतो. मी नगरला कार्यक्रम करतो, मी ज्वारी बाजरीनी घट भरतो. मी नागपूर, चंद्रपूर, गोंदियाला कार्यक्रम करतो, मी तिथं सातुनी आणि ज्वारीनी घट भरतो. सांगायचं तात्पर्य एवढंच की ज्या ठिकाणी जे धान्य आपल्या शेतामध्ये पिकलं जाईल किंवा आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होईल त्या धान्यांनी या आदिमाय शक्तीचा घट भरायचा. याला उडीद वापरायचा नाही. कुठल्याही नैवेद्यावर उडदाचा पापड, उडदाचा वडा ठेवायचा नाही. ठेवत असेल तर बंद करा. उडदाचा पापड, उडदाचा वडा वर्षातनं फक्त 3च वेळेस वापरायचा. 1 पितर पंधरवाडा, 2 दत्त जयंती आणि 3 नवनाथ महाराजांच्या ग्रंथ समाप्तीला. या 3च वेळेस नैवेद्यावर उडदाचा वापर करावा. इतर कुठल्याही धार्मिक कार्यक्रमावर उडदाचा वडा, पापड वगैरे वगैरे ठेवू नये. कारण का तर उडीद हे निषिद्ध धान्य. म्हणून चंद्र सूर्य ताऱ्यांनी या आदिमाय शक्तीचा घट भरला. 33 कोटी देव देव्हारी बोलवले. आपले देव किती तर 33 कोटी. तेवढे काय आपण आणू शकत नाही. म्हणून आपल्या घरातले कुळाचाराचे, कुळधर्माचे जे टाक असतात या टाकांनाच 33 कोटी देवांचा मान देऊन इथं देव्हारी बसवलेले. नवग्रहांनी या आदिमाय शक्तीच्या चौक्या बांधल्या. कुठलंही शुभ कार्य असलं तर नवग्रहांचं अधिष्ठान करायला लागतं. लग्न, मुंज, गोंधळ, भराड, जागरण, सत्यनारायण, वास्तू, शांती कुठलेही शुभ कार्य करा तर नवग्रहांचं अधिष्ठान करायला लागतं. म्हणून आम्ही इथं ज्या 9 खोबऱ्याच्या वाट्या मांडतो या नवग्रहांनी या आदिमाय शक्तीच्या चौक्या बांधल्या जातात. त्याच्यामध्ये बदाम, अडकून, सुपारी काय तर आपलं पंचांग, मिते, दिशा, वार, पळे, घटिका जे काय म्हणतो ते त्याचं प्रतीक आहे. आणि सूर्यनारायणाने दिवटीला तेल घालायचं. घरातला कुठलाही लहान मोठा पुरुष त्याने सूर्यनारायण व्हायचं. या आदिमाय शक्तीच्या दिवटीला तेल घालायचं. तिचा पहिला प्रकाश या आदिमाय शक्तीच्या घाटावर पाडायचा आणि उरलेला प्रकाश हा संपूर्ण तुमच्या वास्तूमध्ये पाडायचा. आणि असा अधिष्ठान, असा घट, असा गोंधळ या 3 देवांनी स्वर्गात मांडला. आणि हेच अधिष्ठान आपल्याला कुळाचार कुळधर्म गोंधळ भराड म्हणून आपल्या देव्हारी पाठवलं. मग आपल्या पृथ्वीवर आल्यानंतर हे अधिष्ठान सर्वात पहिलं संत एकनाथ महाराज यांनी चंद्रभागेचं तीर की ज्याला आपण वाळवंट म्हणतो या वाळवंटावर केलं. कोणासाठी केलं तर विठ्ठलासाठी आणि रुक्मिणीसाठी केलं. जो माझ्या विठ्ठल आणि रुक्मिणीचं दर्शन घेईल त्याने आदिमाय शक्ती आणि खंडोबाचं दर्शन घेतल्याचं पुण्य लाभेल असं संबोधून त्यांनी हे अधिष्ठान मांडलं. आणि हे अधिष्ठान मांडल्यानंतर त्यांनी आपल्या देवांना काय विनवणी केली की अगं विटेवरी ये सकबाई ग करी कृपाळी, तुझं सावळी सुंदरी करी कृपाळी, तुझं नाद भक्त कल्लोळी करी कृपाळी, करी कृपा उदळ फुलदीपा बोध करू सुपा, सच्चिदानंद अंबाबाई तू गोंधळ आहे, जागरण आहे, गोंधळ आहे. की हे शिवा आणि शक्ती तुमचं आम्ही अधिष्ठान मांडलेले. तर अधिष्ठानाला कसे या तर सच्चिदानंद या, मनामध्ये आनंद घेऊन या. आता मधला गुलाल, दवना, भंडारा, फुलं जे काय आहे ते उधळत या. आणि इथं आल्यानंतर सर्व भाविकांना पहिला आशीर्वाद द्या आणि मग तुम्ही तुमच्या घटावर स्थानापन्न व्हा. आणि असा अधिष्ठान या संत एकनाथांनी केल्यानंतर हेच अधिष्ठान आपल्याला कुळाचार कुळधर्म गोंधळ भराड म्हणून करायला लागतं किंवा आपल्या देव्हारी चालू झालं. एवढं असतं याचं शास्त्र. आता बऱ्याच लेडीज बसल्यात. साधे 2 प्रश्न विचारतो. फक्त देवासमोर खरं बोला, खोटं कोणी बोलू नका. प्रामाणिकपणे मला सांगा की रोज आपल्या देवांना नैवेद्य कोण दाखवतं? नाही तर असा कार्यक्रम असन, उपास असन, त्या दिवशी ताट भरायचं, देवापुढं ठेवायचं, बाबा आत्ता खा, परत पुढच्या कार्यक्रमालाच.
तर लक्षात घ्या, मी तेच सांगतो म्हणून सांगतो तुम्हाला की लक्षात घ्या, रोज सकाळी नाही पण रोज संध्याकाळी जो काही शुद्ध शाकाहारी स्वयंपाक करतात तो एका ताटात भरा, देवापुढे ठेवा, 3 वेळा पाणी फिरवा, नमस्कार करा. तुम्ही त्यांना संतुष्ट करा, ते तुम्हाला संतुष्ट करतील. तुम्ही असं करा, त्या घरामध्ये कधीही अन्नधान्याचा तुटवडा पडत नाही, त्या घरातल्या चुलीवरचा स्वयंपाक कधी संपत नाही किंवा त्या घरामध्ये कधी हडाड चिडचिड होत नाही. त्याच्यानंतर आपल्या देवांचे नैवेद्य. आता नैवेद्य म्हटलं की सगळीकडे पुरणपोळीचे, बरोबर आहे ना? तर ह्या आदिमाय शक्तीचा खरा नैवेद्य बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी. आणि या खंडोबा भैरवांचा नैवेद्य वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी, कांद्याची पात, आंबाडीची भाजी किंवा मेथीची भाजी. हेच आपल्या देवांचे खरे नैवेद्य आहेत. पोळी, आमटी, कुरडई, पापडी, भजी, सार, लापसी, श्रीखंड, गुलाबजाम वगैरे 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 हे सगळे आपल्या देवट्याच्या जिभेचे चोचले आहेत. हे आपल्या देवांना कोणाला लागत नाही. आणि अजून एक शेवटचं तुम्हाला सांगतो, ह्या कडकण्या पापड्या काय म्हणता याला तुम्ही? दुसरं काही नाव नाही, एवढंच माहिती. याला खरं नाव आहे फुलवरा. हा फुलवरा म्हणजे काय? तर संत तुकाराम महाराज ज्यावेळेस आदिमाय शक्तीच्या दर्शनाला गेले, संत म्हटल्यानंतर कफल्लक त्यांच्याकडे काही नाही, परंतु त्यांना या आदिमाय शक्तीला काहीतरी देणं लागत होतं. मग काय द्यायचं म्हणून त्यांनी आपल्या देहाचा फुलोरा करून या आदिमाय शक्तीला वाहिलेला आहे. म्हणून त्याचा इथं मान द्यायला लागतो, नवरात्रात मान द्यायला लागतो आणि जागरणात मान द्यायला लागतो. आता नवरात्रात जरी तुम्ही फुलोरा बांधता, मी तुमची शंका काढतो, नवरात्रात जरी तुम्ही फुलोरा बांधता तर कितव्या माळेला बांधता? 7व्या माळेला, 7वी किंवा 8वी. पण त्या टायमाला देवी तुमच्या देवाऱ्यात असती का? देवी युद्धाला गेलेली असते ना, युद्धाला देवी गेल्यामुळे तुमच्या देवाऱ्यात देवी नाही. म्हणून तुम्ही तो देवारा देवीच्या डोक्यावर बांधता, नाही तर तसं देवाच्या डोक्यावर बोजा ठेवायचा नाही. आज आहे रविवार अन काल भैरव
चला घटमालक मालकीनबाई, या आदिमाया शक्तीचा अधिष्ठान घातला जातो, गोंधळ घातला जातो. त्या त्या ठिकाणी ही आदिमाया शक्ती आनंदाने आलेली असते. तास तुमच्या घरामध्ये ही आदिमाया शक्ती आनंदाने आलेली, बरोबर आहे संजू शेठ? तर या आदिमाया शक्तीचा आपल्याला आनंद साजरा करायचा. तो कसा करायचा? तर आता मी गाणं म्हणणार, घट मालक मालकीनबाईंनी डान्स करायचा. हो थांबा, चेष्टा नाही. गणपती कसा आणतो आपण? नाही नाही, तेव्हा पुढे नाचायला आवडत. मुळीच नव्हते रे देवा माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आले बना. तुझ्यासाठी 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 आले बना. माझ्या रायाची गडजे दुरी दयाची सोडा हातानाचा अनकाळी
भवानी डोळ उभी हाय नदीच्या काठाला हो उभी हाय नदीच्या काठाला येडमाय पोतराज आलाय भेटीला. विजय शेठ पुढे शिवमल्हार पिवळाचा ना 2000 रुपये ठेवायला लावी ना. आणि धनगर वाड्यात घुसान या बानूच्या नादी फुसान खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली आनंद
आवाज घुमू लागला. ये ग आंबा गोंधळाला आवाज घुमू लागला. अंबाबाई ग तुझ्या समोर
कृपावंता सावळे रामाची मात आरती ओ वाळो भावे ओ वाळो अंबा माया रेणुके आनंदी जय देवी जय देवी जगदंबाबाईचा सदानंदाचा गैरीनाथाची बोल भवानी माते की
ठिकाणी इकडे जेजुरीला गेल्यानंतर पहिल्या पायरीला आपण काय करतो, उचलून घेतो आणि 5 पायऱ्या चालतो. तसंच आपल्या इथं काय आज जेजुरी, तुळजापूर आहे, ज्योतिबा आहे, जातेगाव आहे, सगळी शक्तिपीठ आज आपण इथं आणलेली आहेत. तर आता काय करायचं, मी सदानंदाचं आहे म्हणलं की तुम्ही त्यांना उचलून घ्यायचं आणि 5 मिनटं डान्स करायचं. जीव भोलाला ऋण सोडला, जीव भोलाला ऋण सोडला, का असा सांगणार श्वास हा गंधाळला. Now take 100.
ऐकता ना नाही. सूर है छेड़ती स्पंदने वेड़ी कोड़ती बोल के होती स्पर्श सारे इशारे बोलती हो सूर है छेड़ती स्पंदने वेडी कोणती बोल के हदी स्पर्श सारे इशारे बोलती भावनांचे शब्द भावे गीत ओठी मोहरावे हरपुली है भान जावे ये जरा ना 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 क्षण हळवा गुण गुणला ओ क्षण हळवा गुण गुणला कासा सांगना रे श्वास हा गंधाळला मन के सर महके रेशम रेशम लागे रे दिल चंपई चंपई बांधे सिंदूरी से धागे रे सुनो कनमनी सुनो कनमनी शहनाई सी बाजे रे सावली सावली तेरी आँख में बांधनी से खबरे खनक खनक गई हंसी हंसी तेरी कनक कनक करा हुई अभी अभी नीला पवन मुखम तेरे मृद सदा गणम पवन तेरा पूरी मृद मन के सर महके रेशम रेशम लागे रे दिल चंपई चंपई बांधे सिंदूरी से धागे रे तेरी
इश्क की धूनी रोज जलाए, उठता धुआं तो कैसे छुपाए, अखियां करे जी हजूरी, मांगे है तेरी मंजूरी, कजरा सियाही दिन रंग जाए, तेरी कस्तूरी रैन जगाए। मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए, मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए। चाहे भी तो भूल न पाए, मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए, मन मस्त मगन तेरा नाम दोहराए। जोगिया जोग लगा के वखरा रोग लगा के, इश्क की धूनी रोज जलाए, उठता धुआं तो कैसे छुपाए। मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए, मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए। चाहे भी तो भूल न पाए, मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए, मन मस्त मगन तेरा नाम दोहराए। ओढ़ के धानी प्रीत की चादर, आया तेरे शहर में रांझा तेरा। दुनिया जमाना झूठा फसाना, जीने मरने का वादा साचा मेरा। शीश महलना मुझको सुहाए, तुझ संग सूखी रोटी भाए। मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए, मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए। तो चाहे भी तो भूल न पाए, मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए, मन मस्त मगन तेरा नाम दोहराए।
तू कळू दे थांबना गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा रामराज्यात मारले बाण, कृष्ण राज्यात खाल्ले दही, दिनकररावाच्या राज्यात करते इंग्रजी सही. राम बसले राज्यावर, सीता बसली अंकावर, सुरेशरावचे तेज माझ्या कपाळाच्या कुंकावर. शंकराची पार्वती, कृष्णाची राधा, मेघनाच्या लग्नाच्या बनवल्या अक्षता. चंद्र राजा, तारामती राणी, रोहिदास पुत्र, विश्वेशरावांच्या नावाने घातले मंगळसूत्र. शंकराच्या पिंडीला बेल वाटे वाकून दत्तात्रयावांचे नाव घेते तुमचा मंदार. कुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना. सरसुखाची श्रावणी हिनाच रावणी वहा, गुंतल्या तूर फिरुनी आज वेळाची बहा.
बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता सांग जरा असे कसे लपायचे हे आता मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ एकटी मी दिन रात तरीही तू भोवती हातात नाही हात तरीही तू सोबती मन बेभान बेभान होई मग प्रीतीला उधाण येई मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ रोज बहाणे नवे शोधून मी थकते तुझ्याच मागे मन येऊनही चुकते क्षण आतुर आतुर झाले रोज काहूर काहूर नवे मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ मन धागा धागा जोडते नवा धागा धागा रेशमी दुआ मेंदी रंगली ग कौर पुजली ग शुभ मुहूर्ताची सनई वाजली ग हिरव्या चुड्यात भरसरी शालूत गोड गोजिरी नवरी सजली ग मुहूर्त वेळ आली लगबग झाली पुरात काग थरथर आणि काली चढली लाली पुरात काग थरथर आणि काली चढली लाली सजली नटली लाजली लेक लाडकी चालली बँड बाजा भरात घोडा मयुरी आला बरोजी नवीन घटिका समीपा
झगमगता तारा तुटताना दिसता अंबरात. मन म्हणते काही चुकले तर नाही, अन काहूर उठते अंतरात. कधी तू हळवी हळदीच्या पावला हिंदोळा भाळावर जाता क्षणभर ही कोवळ कसली येते. हाती दे हात तुझा ग आता, जोडूया जन्मभराचे नाते. चल चालू सप्तपदी सोडून या शंका सारी, आणि मी सर्व सुखे भरभरून या संसारी. अधीर जराशी का उरी कोई रोक सके तो रोक ले, मैं नाचती छन 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 छन. पालकी में होके सवार चली रे, मैं तो अपने साजन के द्वार चली रे. पालकी में होके सवार चली रे, मैं तो अपने साजन के द्वार चली रे. कोई रोक सके तो रोक ले, मैं नाचती छन 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 छन. पालकी में होके सवार चली रे, मैं तो अपने साजन के द्वार चली रे. टिंग टरंग डिंग डंग 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 टिडिंग टरंग डंग डंग. मुश्किल